यंदा तुरीच्या उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना या सगळ्याचा मोठा आर्थिक फटका बसतोय। काढणीचा खर्च सुद्धा निघत नाहीये अशी अवस्था सध्या आहे, त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे, मेटाकुटीला आलेला आहे। आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन गोसावी यांनी। दुष्काळ सदृश परिस्थिती आणि हवामानाच्या बदलामुळे तुरीच्या पिकावर मोठा परिणाम झाला असून जळगाव जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकरी हा अडचणीत आला आहे। मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांश शेतकरी हे कापूस केळीनंतर सर्वाधिक पीक हे तुरीचं घेत असतात आणि आता आपण तुरीच्या शेतात उभा आहोत। आपण बघू शकतो की यावर्षी तुरीचं जे पीक आहे यावर हवामानाचा आणि दुष्काळाचा विपरीत परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शेतकऱ्यांनी एकरी 14 ते 15 हजार रुपये तुरी पिकासाठी खर्च केला होता। त्यात बी बियाणे, खते, मशागती आणि इतर खर्च असा 14,000 रुपये प्रति एकर खर्च हा तुरीसाठी आलेला आहे। तुरीचा उतारा हा अत्यंत कमी झालेला आहे। जवळपास 50% पेक्षा कमी उत्पन्न हे तुरी पिकाचं असल्यामुळे शेतकरी हा अडचणीत आलेला आहे। सचिन गोसावी, पुढारी न्यूज, जळगाव।